ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ते मधुभाऊ चिंतेत असतात तेव्हा ते तन्वीचा उलगडा करण्यासाठी ते शुभेदार कुटुंबात जातात. तिचे सायली आणि अर्जुन अद्वैतला बघायला कोल्हापूरला गेलेले असतात. तेव्हा हे समजल्यावर मधुभाऊ विचार करायला लागतात. तेव्हा पूर्ण मधुभाऊला बोलायला लागते की तुम्ही सहज आलात होता का. सहज आलं बोलून ते विषय टाळून देतात. मुद्दा म्हणून मधुभाऊ सायलीच्या जन्माविषयी बोलायला लागतात. आणि मधुभाऊ जेव्हा तन्वीचा विषय करतात तेव्हा काय बोलावं काय नाही असं त्यांना झालेलं असतं. आणि त्याच टायमाला मधुभाऊ तन्वीविषयी विचारतात की तन्वी तुम्हाला कुठे मिळाली काय. त्यानंतर नेमके पाहुणे भेटायला आले असल्या त्यामुळे पूर्णाजी तो विषय टाळते. त्यानंतर मधुभाऊ तो विषय काढायला बघतात तन्वीचं नेमकं काय. पण कल्पना तो विषय काढून देत नाही. त्यामुळे मधुभाऊंना मोठा प्रश्न पडतो की मधुभाऊ विचार करतात आता करायचं तर काय. जर पूर्णाजीकडून मला तन्वीबद्दल माहिती मिळाली असते तर भरपूर काय झालं असतं. मधुभाऊ नाराज होऊन तिकडनं निघून जातात. ते तिकडनं निघून जाताना त्यांच्या मनात काही ना काही विचार येऊ लागतात. तेव्हा मधुभाऊ विचार करतात की जेव्हा पूर्णाईला माहीत नसेल तेवढंच या रविराजांना माहीत असेल. मधुभाऊ एक काम करतात ते रविराजांना भेटायला जातात. मधुभाऊ रविराजांच्या घरी जातात तेव्हा ते प्रतिमा आणि सुमन रविराजांना बघितल्यानंतर विचार करतात की मधुभाऊ इथे कसे. तेव्हा मधुभाऊ बोलायला लागतात की माझं काम होतं म्हणून मी आलो. तेव्हा प्रतिमा त्यांचं स्वागत करते आणि त्यांना बसायला सांगते. ते रविराज बोलायला लागतात की मधुभाऊ तुम्ही खूप मोठं काम केलं. माझ्या मुलीला आश्रमात पालन पोषण केलं आणि तिला खूप लहानाचा मोठं केलं. तन्वीचा विषय निघाल्यामुळे रविराज आणि प्रतिमा या दोघांच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. त्यांच्या मनात असतं की आपल्या मुलीने जे दुःख दिले त्यांच्या काळजातून जात नसतं. इथे मधुभाऊ बोलायला लागतात की मला तुमच्याकडे वेगळ्या विषयावर काम होतं. त्यावेळी ते रविराज बोलायला लागतात तुम्हाला काय मदत हवी. तेव्हा मधुभाऊ बोलायला लागतात की मला वाईट वाटतंय पण मला तन्वीविषयी बोलायचं आहे. तन्वीचा विषय निघाल्यामुळे दोघांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. त्यावेळी ते मधुभाऊ बोलायला लागतात तुम्ही डोळ्या पहिले पुसा. मधुभाऊ बोलायला लागतात की तुम्ही सांगा तन्वी ही कशी हरवली होती आणि काय झालं होतं. मधुभाऊ सांगायला लागतात मी आश्रमाची सुरुवात नव्याने करतोय त्यामुळे मला तन्वी आणि सायली या दोघांची माहिती हवी आहे. मधुभाऊ सांगायला लागतात की प्लीज तुम्ही सांगाल का. आणि मधुभाऊ बोलायला मी पूर्ण इकडे गेलो होतो पण मला तसं उत्तर काय मिळालं नाही म्हणून तुमच्याकडे आलो. रविराज सांगायला लागतात मी सांगतो तुम्हाला. तेव्हा सांगायला लागतात की आयुष्याचे सोनेरी दिवस होते आणि तन्वी खूप लहान होती. माझी प्रतिमा ही खूप हुशार आणि खूप समजूतदार होती आणि आमचं आयुष्य खूप व्यवस्थित चाललं होतं. रविराज सांगायला लागतात की ज्या दिवशी आमच्या अर्जुनचा वाढदिवस होता आणि त्यासाठी आम्ही सुभेदारांच्या घरी जात होतो. आणि रविराज सांगायला लागतात की तन्वी आणि अर्जुनचं भांडण होत असायचे आणि आमचं ठरलं होतं की मोठं झालं की अर्जुन आणि तन्वीचं लग्न करायचं होतं. आणि रविराज बोलायला लागतात की जेव्हा अर्जुनचा वाढदिवस होता तेव्हा आम्ही केक कापला. प्रतिमाला हळूहळू गोष्टी आठवायला लागतात. नागराज पण जवळ असून त्याला वाटत असते की प्रतिमाला हळूहळू या गोष्टी आठवत नाही ना. ह्या प्रतिमाला काय आठवू नये नाहीतर माझी आणि महिपांची वाट लागून जाईल. रविराज सांगायला लागतात की अर्जुनने दिलेलं लॉकेट आमच्या तन्वीच्या गळ्यात होतं आणि ते मधुभाऊ सांगायला लागतात की ते लॉकेट माझ्या सायली साऊबाळ्याकडे होतं. नागराज हे सगळं ऐकत असतो आणि तो विचार करत असतो की हा नेमका म्हातारा काय सांगायला बघतोय. मधुभाऊ लागतात की मग तुमचा अपघात कसा झाला. तेव्हा ते रविराज सांगायला लागते त्या रात्री आम्ही निघालो आणि उशीर झाला होता. रविराज सांगायला लागतात की आम्हाला सगळे बोलत होते तुम्ही इथे राहावा आणि इथनं जाऊ नका दुसऱ्या दिवशी जाऊ पण आम्ही निघालो. आणि रविराज सांगायला लागतात की अपघात झाला होता पण आम्ही तिथेच राहायला पाहिजे होतं. जर अपघात न झाला असता आमची मुलगी आमच्याबरोबर राहिली असते आणि माझी बायको त्या दिवशीपासून माझ्यापासून लांब झाली. या अपघातानंतर त्यांचं काय झालं ते मला माहित नाही आणि मला पण दुखापत झाली होती. मधुभाऊ सांगायला लागतं पुढे काय. तेव्हा ते रविराज सांगायला लागतं की मला 1 वर्षानंतर समजलं की माझी मुलगी जिवंत आहे. ते रविराज सांगायला लागतं ते ड्रायव्हर भेटला आणि तो सांगायला लागतो तुमची मुलगी जिवंत आहे आणि त्यांनी माझी मुलगी मला सोपवली. आणि त्यानंतर प्रतिमा पण सापडली आणि ते सगळे उपकार माझ्या सायलीचेच होते. मधुभाऊ सांगायला लागतात की मला माफ करा मी तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि तुम्हाला खूप त्रास झाला. मधुभाऊ सांगायला लागतात की अर्जुनचा वाढदिवस कुठल्या दिवशी होता. तेव्हा ते रविराज सांगायला लागतं की 2020 साली. आणि रविराज सांगायला लागतात की तो अपघात झाला होता 2001 साली. मधुभाऊ लागतात की आश्रमच्या रजिस्टरमध्ये जाऊन ही नोंद बघायला लागतील काय अर्जुनचा वाढदिवस आणि सायली ज्या दिवशी भेटली आणि माझी साऊबाळ त्या दिवशी सापडली होती काही मला बघायला पाहिजे. तिथे नागराज विचार करतो की ह्या म्हाताऱ्याला सुगावा लागला की म्हणजे साऊबाईचीच मुलगी आहे. तिला सुगावा लागला की साऊबाई ह्या रविराजाचीच मुलगी आहे का. आणि मला असं वाटतं की अशाच प्रकारे हा सगळी माहिती खोदून काढते म्हणजे याला सगळं समजलंय. ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता आणि ज्या दिवशी सायली मिळाली तो दिवस एकच राहिला तर माझी वाट लागेल. पण नागराज विचार करतो तर काहीतरी झालं तरी पण या म्हाताऱ्याचा मला काहीतरी उपाय करायलाच पाहिजे. त्यानंतर नागराज विचार करतो आणि महिपालला बोलून या म्हाताऱ्याबद्दल तो विचार करतो. ते अद्वैत अर्जुन आणि सायली हे तिघं पण कलाला शोधण्यासाठी लागलेले असतात आणि कलाला महिपालने किडनॅप करून ठेवलेलं असतं.
तेव्हा ते सायली मंदिराच्या बाहेर बसलेली असते आणि तिथे तिला काही दिसत नसतं, पण तेव्हा पुढे ती प्रार्थना करत असते की माझी मैत्रीण मला भेटू दे. आणि जेव्हा सायली बाहेर येते तेव्हा मधुभाऊ तिच्या समोरच असतात. पण त्याच टायमाला सायलीला चक्कर यायला लागते आणि ती खाली पडायला लागते. त्याच टायमाला तिला तिचा भूतकाळ आठवायला लागतो आणि कसा गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हाच तिला सगळं आठवायला लागलेलं असतं. ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस झाला त्यानंतर ते कसे गाडीतून बसून निघून गेले, त्यानंतर गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता आणि सगळं आता सायलीला आठवायला लागलं असतं. आणि सायली विचार करत असते की हे मला सगळं कसं आठवतंय. ते अर्जुन सायलीला विचारायला लागतो की कसला त्रास होतो तुला, काय व्हायला लागलंय तुला. ते भटजी असतात ते त्यांना बोलतात की सायलीच्या जीवनात काहीतरी मोठा प्रसंग असेल म्हणून तो तिला आठवत असेल. ते बोलायला लागतात की तिला प्लीज कोणी डिस्टर्ब करू नका. त्याच टायमाला तिला तो ऍक्सिडेंटचा दिवस आठवायला लागतो आणि असा सुनसान रस्ता होता. त्याच वेळेला भरधाव वेगात धावत येणारा टेम्पो रघुराजांच्या गाडीचा पाठलाग करत असतो. सायलीला दिसत असतं की मागून एक मोठा टेम्पो येतो आणि त्यांच्या गाडीला धक्का देतो आणि त्यांची गाडी खोलदरीत जाऊन कोसळते. ही सगळी दृश्य तिला आठवत असतात आणि ती खूप घाबरलेली असते. त्याच टायमाला अर्जुन सायलीला सावरतो. इथे मधुभाऊंना खूप टेन्शन आलेलं असतं, मी आता काय करू. मधुभाऊंना विचारायला लागतो तो आता मला सायलीचं सत्य कसं कळेल. त्याच टायमाला मधुभाऊ हे त्यांची डायरी पाहायला लागतात आणि त्यांना त्याच वेळी उलगडा होणार असतो की अर्जुनचा त्याच दिवशी वाढदिवस झालेला असेल ज्या दिवशी सायली मला आश्रमात मिळाली होती. त्याच टायमाला सायलीला अर्जुन आणि मी लहानपणी कसे होते हे सगळं तिला आठवायला लागलेलं असतं. त्याच टायमाला तिला गळ्यातल्या सगळ्या गोष्टी लॉकेट घातलेला आठवतं आणि त्याच टायमाला सायलीला चक्कर यायला लागते. अर्जुन विचारायला लागतो की ह्या देवळाशी तुला काय निगडीत आहे का ज्याच्यामुळे तुला त्रास व्हायला लागतोय. पण त्याच टायमाला सायली तिथे चक्कर येऊन पडते आणि अर्जुन विचार करतो की अर्जुनला वाटायला लागतं की नक्की काहीतरी आहे ज्याच्यामुळे सायलीला त्रास व्हायला लागतो. त्यानंतर अर्जुन सायलीला घरी घेऊन जातो आणि तिला काहीतरी त्रास होतो म्हणून तो डॉक्टरना बोलवायचं विचार करतो. आणि त्यानंतर ते अर्जुनला कळतं की काहीतरी नक्की काहीतरी गडबड आहे ज्यामुळे आता सायलीचा भूतकाळ तिला आठवतोय. त्याच टायमाला सायलीला आठवायला लागतं की या देवळामध्ये मधुभाऊला मी सापडले होते. इथे मधुभाऊने विचार पडायला लागतो आणि ते आश्रमात येतात. आश्रमात आल्यानंतर सगळी लहान पोरं झोपलेली असतात. कुसुमी झोपलेली असते पण इथे मधुभाऊना झोप लागत नसते. त्याच्या मला मधुभाऊने विचार यायला लागतो की मला काहीतरी करायला पाहिजे आणि ते जुने रजिस्टर असतात ते बघायला लागतात. पण त्याच टायमाला ते मधुभाऊना सायलीची लहानपणीची चित्रकलेची वही दिसते. मधुभाऊ विचार करतात की ज्यापर्यंत मी सत्याच्या जवळ पोहोचतोय ते मला विचार यायला लागतात की ते रजिस्टर करतात. त्या दिवशी त्यांना 2001 साली मला एक मुलगी सापडली. त्याच टायमाला अर्जुनच्या वाढदिवसाची तारीख सांगितलेली असते ती मधुभाऊ त्या रजिस्टरमध्ये बघतात. आणि हे बघितल्यानंतर मधुभाऊने धक्काच बसतो आणि त्यांना समजते की अर्जुनच्या वाढदिवसा दिवशीच माझी साऊबाळ मला सापडली. आणि त्याच दिवशी त्यांच्या बाबाचा अपघात झाला. म्हणजे मला वाटतं की ही माझी साऊबाळ हीच माझी तन्वी आहे. ते मधुभाऊंना समजते की अपघाताच्या दिवशी सायली सापडली होती, तन्वी नाही. इतके दिवस प्रिया ही आपल्याशी खोटं बोलत होती. पण इथे सायलीला सगळं हळूहळू आठवायला लागलं असतं की मला या सगळ्याचा भास का होतो. पण इथे नागराज खूप टेन्शनमध्ये असतो. ही सायलीची बातमी आता किल्लेदारांनी सुभेदार कुटुंबापर्यंत पोहोचून द्यायची नसते. या गोष्टीचा विचार करतो आणि तो महिपंतला भेट घेतो आणि तो सगळे या गोष्टीची त्याला सांगतो. महिपंतला मधुभाऊचा खूप राग आलेला असतो. काय पण करून माझी मुलगी या मधुभाऊमुळे जेलमध्ये आहे. आणि आता मधुभाऊला मारण्यासाठी आता महिपंत आणि नागराजचा प्लॅनिंग सुरू झालेला असतो. आणि आता पुढे नागराज महिपंत हे मधुभाऊला मारू शकतील का हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.